नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील युनिट 6 मधला आज एक नवीन सुंदर अशी पोयम आपण काय आहे अभ्यासणार आहे. तर बघा आपली जी पोयम आहे 6.6 ओन्ली वन मदर ही अशी सुंदर अशी पोयम आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा ओन्ली वन मदर म्हणजे मुलांना तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला फक्त एकच अशी आई असते आणि आईचं काय असते आपल्यावर भरपूर प्रेम असते. आणि आपण पण आपलं जे जग आहे ते आपण आपल्या आईशिवाय इमॅजिनेशन करू शकत नाही. बघा आपल्याला लहान म्हणजे आपण छोटे बाळ असतो तरी आपल्याला तेव्हा आईचा स्पर्श आपल्याला कळते आणि आईचा स्पर्श लागला, आईचा हात जरी लागला तरी आपण खूप सुखावतो. तुम्ही छोटे बेबीज जरी बघितले असेल, तुम्ही लहान असताना बघितलं असेल, की लहान मुलं कसे त्यांच्या आईच्या भोवती-भोवती घरात सगळे लोकं असतात. पण एक आईच असते, की ती आई जिथे-जिथे असते ते बाळ तिथे-तिथे रांगत-रांगत जाते आणि आईला पाहून असं खूप खुश होतं असं. तर इथे हे म्हणजे हीच पोएम आपण आईविषयी अभ्यासणार आहोत. आपण तुम्ही ऐकलं पण असेल, स्वामी तिन्ही जगाच्या पण आई विना भिकारी. जरी आपल्याकडे सगळं असेल म्हणजे सगळे तिन्ही जगाच्या स्वामी जरी असला, पण त्याच्याकडे जरी आई नसेल, तर काय असतो तो भिकारी असतो. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकता, पण आईचं प्रेम, आईचं वात्सल्य आहे, आई जशी आपली काळजी घेते, त्याप्रकारे कोणीच आईसारखं आपल्यावर प्रेम करू शकत नाही. आणि काय आहे, आई म्हणजेच काय, देवानी आपल्याला सुंदर दिलेलं एक सुंदर असं गिफ्ट आहे, जी जी नेहमी आपल्याला कसं स्वतःला ती स्वतःकडे दुर्लक्ष करते, पण मुलांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांना छान पिऊ मिळावं, त्यांना चांगले मार्क्स मिळावेत, त्यांची चांगली ग्रोथ व्हावी, याकडे आईचं काय असते, लक्ष असते. तर आपण आज हीच पोयम अभ्यासणार आहोत, जिचं नाव आहे ओन्ली वन मदर म्हणजे फक्त एकच आई. तर आपण बघूया मुलांनो, आता आपण पोएमला काय करूया, सुरुवात करूया. तर बघा, इथे तुमच्यासारखी छान छोटी-छोटी मुलं आहेत आणि ही जी काय आहेत, कविता काय आहेत, गात आहेत. तर आपण पण काय करूया मुलांनो, सर्वप्रथम ही जी पोएम आहे, तर काय करूया, आपण पण अशी ताला-सुरात गायला सुरुवात करूया. जशी ही मुलं गात आहेत, तसं तुम्ही पण काय व्हा मुलांनो, रेडी व्हा. आपण पहिली ही पोएम वाचून घेऊया, ताला-सुरात गाऊया आणि नंतर आपण काय करूया, या पोएमचं जे एक्सप्लेनेशन आहे, ते आपण बघूया. बघा काय लिहिलेलं आहे, hundreds of star in the pretty sky, hundreds of stars in the pretty sky, hundreds of cells on the shore together, hundreds of cells on the shore together, hundreds of cells on the shore together, hundreds of birds that go singing by, hundreds of birds that go singing by, hundreds of lamps in the sunny weather, hundreds of lamps in the sunny weather, hundreds of dewdrops to greet the dawn, hundreds of dewdrops to greet the dawn, hundreds of bees in the purple clover, hundreds of bees in the purple clover, hundred of butterflies on the lawn, hundred of butterflies on the lawn. But only one mother the wide world over, but only one mother the world over. तर मुलांनो अशा प्रकारे काय केली आहे, आपण पोयम काय केलेली आहे, रीड केलेली आहे आणि गायली सुद्धा आहे. तर परत मुलांना आपण काय करूया, परत या पोयमला परत गाऊया आपण. ठीक आहे, तुम्ही रेडी आहात? बघा, परत एकदा तुम्ही रेडी आहात, माझ्यासोबत तुम्ही पण गा. 100 of stars in the pretty sky, 100 of stars in the pretty sky, 100 of cells on the shore together, 100 of cells on the shore together, 100 of birds that go singing by, 100 of birds that go singing by, 100 of lamps in the sunny weather, 100 of lamps in the sunny weather, 100 of dewdrops to great dawn, 100 of dewdrops to greet the dawn, 100 of bees in the purple clover, 100 of bees in the purple clover, 100 of butterflies on the lawn,
100 of butterflies on the lawn, but only one mother, the wide world o'er, but only one mother, the wide world o'er. तर बघा मुलांना, अशा प्रकारे काय केली आहे, ही पोयम आपण गायलेली आहे. आता आपण या पोयमचं काय बघूया मुलांनो, एक्सप्लेनेशन बघूया, म्हणजेच स्पष्टीकरण बघूया. तर बघा, आपल्याला या स्क्रीनवर काय दिसतो, सुंदर असं म्हणजे रात्रीचं दृश्य दिसते आहे, की इथे मून आहे, चंद्राची सुंदर अशी कोर आहे आणि हे जे स्टार्स आहेत ते काय दिसतात आपल्याला, लुकलुकताना दिसतात. तर बघा, इथे कवीने काय म्हटलेलं आहे, जो पोएट आहे काय लिहिलेला आहे, हंड्रेड्स ऑफ स्टार्स इन द प्रिटी स्काय. 100 म्हणजे शेकडोच्या वर काय आहेत, असे शेकडो असे स्टार आहेत ज्या अशा सुंदर अशा आकाशात आहेत. PRETTY. प्रिटी म्हणजे काय मुलांनो, सुंदर, आणि स्काय म्हणजे काय, आकाश. तर बघा, आपण असे शेकडो असे स्टार्स पाहतो. हंड्रेड्स ऑफ स्टार्स म्हणजे असे हजारोच्या संख्येत, शेकडोच्या संख्येत आपण काय बघतो, स्टार्स बघतो. स्टार्स म्हणजे तारे. कुठे बघतो आपण, 100 ऑफ स्टार्स इन द प्रिटी स्काय. हे सुंदर सुंदर तारे असे आपण रात्री काय बघतो मुलांनो, आकाशात आपण हे तारे काय करतो, बघतो. हंड्रेड्स ऑफ द स्टार्स इन द प्रिटी स्काय. शेकडो तारे आपण आकाशात बघतो. परत काय बघतो, हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोर टुगेदर. 100 ऑफ शेल्स. शेल्स म्हणजेच काय मुलांनो, शिंपले. हा जो शेल्स जो शब्द आहे आपल्याला वारंवार प्रत्येक चॅप्टर मध्ये आलेला आहे. याच्या आधी जे आपण चॅप्टर अभ्यासलेला आहे त्याच्यात पण शेल्स आलं होतं. शेल्स म्हणजेच काय मुलांनो, शंख शिंपले. जे शंख किंवा शिंपले असतात त्यांना काय म्हणतात, शेल्स म्हणतात. हंड्रेड्स ऑफ सेल्स ऑन द शोर टुगेदर. शोर म्हणजे काय मुलांनो, किनारा. समुद्राचा किनारा असतो, नदीचा किनारा असतो, त्याला शोर असतात. टुगेदर म्हणजेच काय, सोबत. TOGSTER. टुगेदर म्हणजे सोबत. बघा काय दिलेलं आहे, 100 ऑफ सेल्स ऑन द शोर टुगेदर. जसे आकाशात आपण शेकडो तारे अशा सुंदर आकाशात आपण चमकताना पाहतो, त्याचप्रमाणे काय आहे की आपण ह्या समुद्र किनाऱ्यावर किंवा नदीच्या ज्या किनाऱ्यावर, समुद्र किनाऱ्यावर 100 ऑफ सेल्स म्हणजे असे शेकडो आपण शंख शिंपले जे बघतो आहे, ऑन द शोर टुगेदर. म्हणजे एकत्र एवढे मोठे शंख शिंपले एकत्र काय असतात, समुद्राच्या किनाऱ्यावर असतात. ते शेकडोपेक्षा म्हणजे शेकडो असे शंख शिंपले आपल्याला समुद्र किनाऱ्यावर दिसतात. त्याचप्रमाणे 100 ऑफ बर्ड्स दॅट गो सिंगिंग बाय. तुम्ही मुलांनो बघितलं असेल, संध्याकाळी परतीचा प्रवास जेव्हा असतो तो तेव्हा आकाशात आपल्याला काय दिसतो, पक्ष्यांचा थवा दिसतो, की सगळे बर्ड्स असे आपल्या आवाजात गात काय जात असतात, पुढे जाताना दिसतात, घरट्याकडे जाताना दिसतात. आणि बघा, आपल्याला या पिक्चर मध्ये पण दिसते आहे की 100 ऑफ बर्ड्स म्हणजे असे शेकडो असे बर्ड्स आहेत. बर्ड्स म्हणजे काय, असे जे शेकडो पक्षी आहेत ते त्यांच्या ग्रुपनी, त्यांच्या थव्यानी काय जात आहेत, आपल्याला उडताना दिसतात. बघा, 100 ऑफ बर्ड्स दॅट गो सिंगिंग बाय. सिंगिंग बाय म्हणजे असे हजारो जे पक्षी आहेत, शेकडो पक्षी आहेत, ते काय करतात, गाणं गात गात ते काय आहेत, ते जात आहेत. असे शेकडो पक्षी आहेत की ते गाणं गात गात काय करत आहेत, ते जात आहेत. त्याचप्रमाणे 100 ऑफ लॅम्प्स इन द सनी टुगेदर. लॅम्प्स कोणाला म्हटलं जाते, जी शीपचे जे पिल्लू असते त्याला लॅम्प्स म्हटलं जाते. लॅम्प्स म्हणजेच काय, कोकरू. म्हणजे बघा, असे लॅम्प्स जे आहेत हजारो, म्हणजे जे लॅम्प्स आहेत, जे कोकरू आहेत. 100 ऑफ लॅम्प्स इन द सनी वेदर. सनी वेदर म्हणजे जसे सूर्यप्रकाशात म्हणजे एवढ्या भर उन्हात काय जात आहेत, हे लॅम्प्स हे कोकरू एका रांगेने काय जात आहेत, सोबत जात आहेत. 100 ऑफ लॅम्प्स इन सनी वेदर. एवढ्या भर दुपारच्या उन्हात हे सगळे मिळून शेकडोच्या वर काय आहेत, हे लॅम्प्स आहेत, हे कोकरू आहेत, ते हे काय दिसत आहे, एवढ्या उन्हात सुद्धा ते आपल्याला जाताना दिसत आहेत. 100 ऑफ लॅम्प्स इन सनी वेदर. ते आपल्याला जाताना दिसत आहेत. जे कोकरू आहेत ते एवढ्या भर उन्हात जाताना दिसत आहेत. परत 100 ऑफ ड्यू ड्रॉप्स. ड्यू ड्रॉप्स म्हणजेच काय मुलांनो, दवबिंदू. तर मुलांनो, दवबिंदू आपल्याला कधी दिसतात, जेव्हा हिवाळा असेल. हिवाळ्यात जेव्हा आपण सकाळी झोपून उठतो तर आपल्याला पानांवर काय दिसतात, असे सुंदर सुंदर असे ड्यू ड्रॉप्स दिसतात, दवबिंदू दिसतात. ड्यू ड्रॉप्स म्हणजे दवबिंदू. टू ग्रेट डॉन. डॉन म्हणजे असे संपूर्ण असे पानावर काय दिसतात, आपल्याला असे पसरलेले दिसतात. तुम्हाला दिसते, हे जे पान आहे, झाडाचं पान आहे,
याच्यात काय 100 ऑफ ड्यू ड्रॉप्स म्हणजे दवबिंदू दिसत आहेत. पहाटे तुम्ही हिवाळ्यात उठाल तर तुम्हाला असे दवबिंदू तुम्हाला पानांवर असे दिसतील पाण्याच्या थेंबासारखे. 100 ऑफ ड्यू ड्रॉप्स टू ग्रेट डॉन. ग्रेट डॉन म्हणजे अशा संपूर्ण पानावर, संपूर्ण याच्यावर किंवा संपूर्ण लॉनवर, हिरवळीवर काय असतात, ते दवबिंदू पसरलेले असतात. म्हणजे अशा शेकडोच्या तुलनेत कवीने तुलना केलेली आहे की असे शेकडो जे आहेत, शेकडो अशा वस्तू आहेत आपल्या निसर्गात की ते काय करतात, असंख्य अशा तुलनेत आहेत ते, म्हणजे शेकडो हजारोंच्या लाखोच्या तुलनेत अशा वस्तू एकत्र राहताना आपल्याला दिसतात. परत त्यांनी वर्णन केलेलं आहे बघा, hundreds of bees in the purple clover. 100 ऑफ बीड्स म्हणजे असे शेकडो काय आहेत, बीज आहेत. बीज म्हणजेच काय, मधमाशा. बीज म्हणजेच काय, मधमाशा. 100 ऑफ बीज म्हणजे अशा शेकडो काय आहेत, मधमाशा आहेत. इन द पर्पल क्लोवर. क्लोवर म्हणजे मुलांनो रानफूल, आणि पर्पल म्हणजे जांभळ्या रंगाचे, जांभळा. तर पर्पल क्लोवर जांभळ्या रंगाच्या रानफुलावर काय आहे, हजारो शेकडो अशा मधमाशा काय करत आहेत, फिरत आहेत. त्याच्यावर गाणं गुणगुणताना दिसत आहेत, त्याच्यावर बसलेले आहेत, त्याचा आनंद लुटतायत. 100 ऑफ बीज इन द पर्पल क्लोवर. 100 ऑफ बीज म्हणजे काय, अशा शेकडो अशा माशा आहेत, बीज आहेत, त्या पर्पल क्लोवर म्हणजे जंगलातील जे रानफूल असते त्याच्यावर ते काय आपल्याला बसलेल्या दिसतात, त्याच्यावर ते गुंजन करताना दिसतात. तर अशा असंख्य संख्येने ते काय करतात, आपला आनंद असा आनंद घेत असतात. दिसते आपल्याला असे पर्पल फूल दिसत आहेत आणि त्याच्यावर मधमाशा आहेत. परत बघा आपल्याला दुसरं पिक्चर दिसते की असे खूप सारे बटरफ्लाईज आहेत. बटरफ्लाईज म्हणजेच फुलपाखरू आहेत, आणि फुलपाखरू ते झाडांवर काय करताना दिसतात, आपल्याला फिरताना दिसतात. मग काय म्हटलेलं आहे इथे, 100 ऑफ बटरफ्लाईज म्हणजे असे शेकडो बटरफ्लाईज आहेत. काय आहेत, शेकडो असे बटरफ्लाईज आहेत. बटरफ्लाईज म्हणजेच काय, फुलपाखरू. फुलपाखरू असे शेकडो फुलपाखरू आहेत आपल्याला दिसतात. हे पिक्चर मध्ये आपल्याला काय दिसत आहेत, फुलपाखरू दिसत आहेत. 100 म्हणजे असे शेकडो फुलपाखरू आहेत ऑन द लॉन. लॉन म्हणजे काय मुलांनो, जिथे हिरवळ असते, संपूर्ण हिरवळ असते. लॉन म्हणजे हिरवळ, जे हिरवं गवत असं बिछलेलं असते त्याला लॉन म्हणतात. तर बघा हे असं शेकडोच्या संख्येने काय आहेत, बटरफ्लाय आहेत, आणि ही हिरवळ दिसते आहे, हे जे लॉन दिसते आहे याच्यावर ते काय करतात, लॉनवर ते पसरलेले आपल्याला दिसते आहेत. 100 ऑफ बटरफ्लाईज ऑन द लॉन म्हणजे शेकडो असे बटरफ्लाईज आहेत, शेकडो असे फुलपाखरू आहेत, जे आपल्याला काय लॉनवर असे बाळगताना दिसत आहेत, त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. पण बघा कवीने काय सांगितलेलं आहे, कवीने आपल्याला सांगितले की आकाशामध्ये 100 ऑफ म्हणजे असे शेकडो तारे अशा सुंदर ब्युटिफुल प्रिटी अशा स्काय मध्ये काय दिसतात, आपल्याला चमकताना दिसतात. परत कवीने काय सांगितले, 100 ऑफ सेल्स म्हणजे जे शंख शिंपले आहेत शेकडोच्या तुलनेत आहेत. तुम्ही शहर म्हणजे समुद्र किनाऱ्यावर पाहिले असले तर ते एकत्र टुगेदर आपल्याला असे पसरलेले दिसतात, म्हणजे ते पण लाखोच्या संख्येने आहेत असं कवीला म्हणायचंय. त्यानंतर कवीने जे सांगितलं की जे काय आहेत आपले बटरफ्लाईज आहेत म्हणजे फुलपाखरू आहेत, ते लाखोच्या संख्येने लॉनवर हिरवळीवर आपल्याला आनंद लुटताना दिसत आहेत. परत जे ड्यू ड्रॉप्स आहेत ते 100 ऑफ ड्यू ड्रॉप्स आपल्याला डॉन मध्ये म्हणजे असे पानांवर असे पसरलेले असंख्य असे बिंदू दिसतात. त्याचप्रमाणे काय सांगितलं की जे लॅम्प्स आहेत, 100 ऑफ लॅम्प्स, ते एवढ्या सनी वेदर मध्ये म्हणजे एवढं भर उन्हात ते जे कोकरू आहेत ते एका सोबत सगळे मिळून आपल्याला चालताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे जे 100 ऑफ बर्ड्स म्हणजे असे खूप सारे असंख्य जे पक्षी आहेत ते आपल्याला आकाशात गाणं गाताना जाताना दिसत आहेत. म्हणजे ज्याही वस्तू निसर्गाच्या दाखवलेल्या आहेत, कवीने वर्णन केलेले आहेत, ते शेकडोंच्या रूपात आहेत, म्हणजे भरपूर प्रमाणात त्यांची क्वांटिटी जास्त आहे असं कवीने वर्णन केलेलं आहे. पण शेवटची जी ओळ आहे कवितेची, त्याच्यात कवीने काय घेतलेलं आहे, टर्न घेतलेला आहे. तर कवी शेवटच्या ओळीमध्ये काय म्हणतात, बट ओनली वन मदर. कवी काय म्हणतात, बट बघा, बट ओनली वन मदर द वाईड वर्ल्ड ओव्हर म्हणजे वाईड म्हणजे ह्या खूप मोठ्या जगात, खूप असं पसरलेल्या जगात, वर्ल्ड ओव्हर म्हणजे संपूर्ण अशा ब्रह्मांडात, संपूर्ण जगात, बट ओनली वन मदर पण
तुम्ही तुम्ही प्रत्येकाला पाहाल, असे ग्रुपनी पाहाल, एका सोबत पाहाल, पण संपूर्ण विश्वात, संपूर्ण ब्रह्मांडात तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, पण तुम्हाला काय दिसेल? बट ओन्ली वन मदर. फक्त तुम्हाला तुमची आईच अशी एकटी दिसेल संपूर्ण जगात, की ती तुमच्या सोबत नेहमी असते. तुमच्या सुख दुःखात, तुमच्या प्रत्येक आवडी निवडीमध्ये, तुमच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करण्यामध्ये आईच अशी एक महत्वाची भूमिका निभावते, की ती सगळा म्हणजे स्वतःचा त्रास विसरून, स्वतःला किती त्रास होतो हे विसरून ती काय करते, आपल्या मुलांचाच फक्त विचार करत असते, की माझ्या मुलाचं चांगलं कसं होईल, त्याला अभ्यासात मदत कशी होईल, त्याला खायला कसं घालता येईल, त्याला चांगल्या सवयी कशा करता येईल, तर चांगले संस्कार लावण्यापासून म्हणजे आपल्या लहानपणापासून तर पणापर्यंत एक अशी सगळ्यात प्रेमळ अशी कोण असते, ती आईच असते, जी आपल्याकडे संपूर्ण लक्ष देते. म्हणजे तुम्ही जगात कितीही तुम्हाला कुठल्याही गोष्टी मिळतील, त्या लाखोच्या संख्येत मिळतील, ते बर्ड्स राहू देत, शंख शिंपले राहू देत, तुम्हाला कुठले प्राणी राहू देत, आकाशात तारे राहू देत, पण अशी संपूर्ण जगात तुम्हाला काय आहे, बट ओन्ली वन मदर, फक्त तुमची जी अशी आई आहे ती काय द वाईड वर्ल्ड ओव्हर, म्हणजे संपूर्ण जगात तुम्हाला असं आईच एकटी मिळेल, की ती तुमच्यावर काय करते, प्रेम करते. तिला कोणाचीही गरज नसते, कोणी तिला सांगावं लागत नाही, की आईला की आपल्या मुलांवर प्रेम कर. ती सतत आपल्यासाठी धडपडत असते. आणि मुलांनो, आई पण आपल्याशिवाय, आपल्या मुलाशिवाय आपलं जग इमॅजिन करत नाही. ती कल्पनाच करू शकत नाही आपल्या मुलांशिवाय राहण्याची. त्याचप्रमाणे मुलं पण जसं स्कूलमधून तुम्ही घरी येता, सुट्टी होते, तर तुम्ही काय दप्तर टाकून तुम्हाला सगळ्यात पहिली हाक काय असते, आई, आई. आपण आईला शोधत असतो घरी गेल्यावर. आणि मुलांना जर तुम्हाला तुमची आई दिसेल नाही घरी गेल्यानंतर, तर आपण पहिला प्रश्न असाच असते, की आई कुठे गेली, आई कुठे गेली? तर आपल्या तोंडात तेच असते, सर्वप्रथम आपल्या आईला हाक मारण्याची आणि आपल्या आईला पाहण्याची इच्छा असते. जरी मुलांना तुम्ही खाली धडपडलात, तुम्हाला असं एकदम पटकन लागलं, तर बघा तुमच्या तोंडून काय शब्द निघतो, आई ग, आई ग, असंच आपण रडत असतो. रडताना पण आपल्या तोंडात काय असते, आईच असते. जर तुम्ही एखाद्या कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज वगैरे मिळालं, तर आई असं आपण असं ओरडतो. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम आपल्यासोबत चांगलं किंवा वाईट होऊ दे, आपल्याला सर्वात आपल्या दृष्टीत, आपल्या कल्पनेत काय असते, आपली आईच असते, जिच्याशी आपण सुख दुःख आपण शेअर करतो. आणि आनंदात किंवा कुठल्याही वाईट प्रसंगात आपण काय करतो, आपल्या आईचीच मदत घेतो, आईचाच सल्ला घेतो, तिच्याशीच डिस्कस करतो. तर या कवितेमध्ये ओन्ली वन मदर जे कवी आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे, इथे आईविषयीच सांगितलेले असते, की जगात तुम्हाला शेकडोच्या रूपात तुम्हाला अनेक वस्तू दिसतील, सगळं असं तुम्हाला प्रचंड साठ्यात दिसतील, पण तुमच्या संपूर्ण जगात असं एकच आहे, की जी आई तुम्हाला फक्त एकटीच असेल. आणि ती एकच अशी आहे, की तुमच्यावर जीवाभावाने आणि मनापासून प्रेम करते. तर मुलांना, तुम्ही पण तुमच्या आईची काळजी घ्या. आई आपल्याला जर काही सांगत असेल, संस्काराच्या गोष्टी सांगत असेल, अभ्यासाच्या विषयी सांगत असेल, तर आपण पण काय केलं पाहिजे, आईचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आईचं ऐकलं पाहिजे, तिला मान दिला पाहिजे. तिला आपण मी कशाला करू, हे कशाला करू असं उत्तर न देता आपण पण तिचं ऐकलं पाहिजे. असं सुंदर वर्णन इथे काय केलेलं आहे, ओन्ली वन मदर मध्ये कवीने केलेलं आहे. तर परत मुलांना, आता जी नेक्स्ट स्लाइड आहे, तिथे आपल्याला मराठीमध्ये तेच स्पष्टीकरण दिलेलं आहे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा काय दिलेलं आहे इथे, सुंदर आकाशात शेकडो तारे असतात. आकाश असं सुंदर असते, आणि तुम्ही आकाशात पण बघितलं तर असे शेकडो भरपूर काय असतात, तारे असतात, स्टार असतात. समुद्र किनाऱ्यावर पण मुलांना तुम्ही असं बघाल, की हे बघा हजारोंच्या तुलनेत किंवा लाखोंच्या तुलनेत तुम्हाला काय दिसतील, शेकडोच्या तुलनेत असे तुम्हाला संपूर्ण शंख शिंपले काय भेटतात आपल्याला, भरपूर क्वांटिटी मध्ये एकत्र आपण बघत असतो. समुद्र किनाऱ्यावर सुद्धा शेकडो पक्षी गात फिरत असतात. असे शेकडो पक्षी आहेत जे आपल्या थव्यासोबत, आपल्या ग्रुप सोबत काय दिसतात, जाताना दिसतात. परत तुम्ही बघाल प्राण्यांमध्ये हे जे लॅम्प्स आहेत, म्हणजे हे कोकरू आहेत, हे पण तुम्हाला शेकडो कोकरू आहेत, हे ग्रुपनी आहेत. भर उन्हात आपल्याला काय दिसतात, चालताना दिसतात. पहाटेच्या वेळी तुम्ही सकाळी उठले तर तुम्हाला झाडांवर काय दिसेल, दवबिंदू दिसतात ना. तर पहाटेच्या वेळी शेकडो दवबिंदू आपल्याला काय देतात, विश करत असतात, शुभेच्छा देत असतात. आणि तुम्ही बघाल की जांभळ्या गवता फुलांवर शेकडो मधमाशा असतात. हे बघा, जांभळ्या कावरचे गवती रान फुलं आहेत, त्याच्यावर तुम्हाला अशा शेकडो अशा म्हणजे भरपूर प्रमाणात अशा मधमाशा गुंजन करताना दिसतात. आता हिरवळीवर जे लॉन पसरलेलं असते, हिरवळ असते, त्याच्यावर सुद्धा आपल्याला शेकडो फुलपाखरे काय करतात, असं बागडताना दिसतात. पण शेवटी कवीने हेच म्हटलं आहे, की पण एवढ्या मोठ्या जगात
क्वांटिटीमध्ये, भरपूर क्वांटिटीमध्ये स्टार आहे, मून स्टार आहे, सॉरी पक्षी आहेत, बर्ड्स आहेत, दवबिंदू आहेत, सगळं काही आपल्याला भरपूर प्रमाणात दिसते. पण एवढ्या मोठ्या जगात आई मात्र एकच असते. पण संपूर्ण जगात तुम्ही बघाल तर काय असते, आई आपल्याला एकच असते, जी आपल्यावर कुठलंही एक्स्पेक्टेशन न ठेवता, कुठलंही तुमच्यावर म्हणजे भेदभाव न करता, काही न करता आईचं तुमच्यावर काय असते, निस्वार्थ असं प्रेम असते, की प्रत्येक जरी आपल्याला लागलं, टोचलं, सुखद प्रसंग राहू देत, दुःखाचा राहू देत, तर आपण काय करत असतो मुलांनो, आईला हाक मारत असतो. तसं आईचं वर्णन करणारी काय होती ही सुंदर अशी पोयम आपण अभ्यासलेली आहे. तर बघा मुलांनो, या पोयम मध्ये शब्दाचे वर्ड मिनिंग्स पाहूया. म्हणजे या पोयम मध्ये जे शब्द आलेले आहेत, मी शिकवताना तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, तरी पण एकदा ते आपण काय करूया, रिकॉल करून घेऊया, वाचून घेऊया. बघा, तर पहिला शब्द काय आहे, SHELLS. सेल्स म्हणजे काय, शिंपले किंवा संख. तर कुठे सापडतात मुलांना हे शिंपले? आपल्याला समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळतात. मग बघा, SHORE, शोर म्हणजेच काय मुलांनो, समुद्र किनारा. शोर म्हणजेच काय, समुद्र किनारा. तर आपल्याला कुठे हे समुद्र किनाऱ्यावर पण काय मिळतात, ती शंख शिंपले आपल्याला शोरवर बघायला मिळतात. मग SUNNY, सनी. सनी म्हणजे भरपूर ऊन. आता उन्हाळ्यात बघाल तर सनी डेज असतात, म्हणजे खूप तापलेले उन्हाने भरलेले दिवस असतात. आता बघा, वेदर, WATHER, वेदर म्हणजेच काय मुलांनो, हवा. मग आहे ड्यू ड्रॉप्स म्हणजेच दवबिंदू. मी शिकवताना सांगितलेलंच आहे तुम्हाला. DEWDROPS, ड्यू ड्रॉप्स म्हणजेच काय मुलांनो, दवबिंदू. आणि मग आहे ग्रेट, GREET, काय स्पेलिंग, GREET. ग्रेट म्हणजेच काय, शुभेच्छा देणे. म्हणजे जे दवबिंदू असतात, पहाटेला आपल्याला काय करतात, छान छान शुभेच्छा देत असतात. आपल्याला गुड मॉर्निंग, आपली जी पहाट आहे ती प्रसन्न बनवत असतात. DAWN, डॉन म्हणजेच काय मुलांनो, पहाट. बी म्हणजे काय मुलांनो, मधमाशी. PURPLE, पर्पल म्हणजेच काय, जांभळा रंग. आणि बघा, CLOVER, क्लोवर म्हणजेच काय मुलांनो, रानफुले. क्लोवर म्हणजेच काय, रानफुले. लक्षात ठेवा स्पेलिंग, CLOVER, क्लोवर म्हणजेच रानफुले. आणि बघा, बटरफ्लाईज आपल्या नेहमीच तोंडात असतो. BUTTERFLIES, बटरफ्लाईज म्हणजेच काय मुलांनो, फुलपाखरे. आणि बघा, शेवटचा शब्द आहे LAWN, लॉन. लॉन म्हणजे हिरवळ, जिथे हिरवं गवत भिजलेलं असते, निसर्गरम्य जे वातावरण असते, म्हणजे लॉन म्हणजे हिरवळ. तर अशा प्रकारे मुलांना आपण ही पोयम आहे, काय नाव आहे आपल्या पोयमचं, ओनली वन मदर. अशी सुंदर अशी पोयम, आईचं महत्व सांगणारी पोयम आपण काय केलेली आहे, आज अभ्यासलेली आहे. आय होप तुमचं पण तुमच्या आईवर असंच प्रेम असेल, आणि आईचं जे आई आपल्याला सांगते ते काय, याच ऐकायचं. संपूर्ण जगात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील लाखोच्या संख्येने, पण संपूर्ण जगात मात्र आई काय असते, एक असते. अशी शिकवण आपल्याला या पोयम मधून मिळते. तर धन्यवाद मुलांनो. ही पोयम तुम्ही काय करा, लर्न करा, आणि परत ते काय म्हणजे तुम्ही गुणगुणत राहा. म्हणजे ओरल मध्ये जर पोयम विषयी प्रश्न आला, फिलिंग द ब्लँक्स वगैरे आला, तर तुम्हाला काय होईल, सॉल्व्ह करायला बरं पडेल. धन्यवाद.